नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आणि पालकांनो. आज आपल्या संजय क्लासेस मध्ये एक विद्यार्थिनी आहे ऋतुजा नवसाळे आणि त्यांचे पालक या ठिकाणी आलेले आहेत. तर प्रथम आपण संजय क्लास मध्ये त्यांच्या दोघांचं आम्ही स्वागत करतो आणि त्यांची आपण या ठिकाणी आज मुलाखत घेणार आहोत. तर बघूया. तर ऋतुजा, 10वीला किती टक्के मिळाले? 62.60. 10वीचं वर्ष सुरू झाली तेव्हा कोणत्या विषयात सर्वात जास्त भीती वाटत होती? इंग्लिश. बरं, आपल्या क्लासमध्ये आल्यानंतर ती भीती कशी दूर झाली आणि तो विषय सोपा कसा वाटू लागला? सरांनी त्या प्रकारे शिकवले, त्या प्रकारे मी त्या समजून घेतले आणि सरांनी ज्या प्रकारे मला शिकवले त्या प्रकारे मी खूप जास्त ते माझ्या माइंडमध्ये नव्हतं जात पहिला. नंतर जाऊ लागलं आणि सरांनी पण प्रयत्न केले माझ्या माइंडमध्ये टाकायचे त्या प्रकारे. अभ्यासात काही अडचणी आल्यास क्लासचे शिक्षक कशा प्रकारे शंकेचे निरसन करत होते? सर सांगायचे, जर समजलं नाही तर परत विचारा. मग मी सरांना विचारायचे, त्या प्रकारे सर सांगायचे आणि जर नाही समजलं तर रिपीट विचारायचे तरी पण सांगायचे सर. बरं, क्लासमध्ये घेतलेल्या सराव परीक्षांचा मुख्य बोर्ड परीक्षेचा पेपर लिहिताना काय फायदा झाला? तर मॅडम जे शुद्धलेखन घेत होते त्याचा तर फायदा झाला. त्याच्यामध्ये माझे रोज प्रश्न पाठ व्हायचे आणि खास करून काही प्रश्न आले पण होते बोर्डला, तर त्याचा मला जास्त फायदा झाला. म्हणजे नेहमीच तुमची प्रॅक्टिस जास्त झाली. बरं, आपल्या क्लासमध्ये शिक्षकांची कोणती शिकवण्याची पद्धत तुम्हाला सर्वात जास्त आवडली? खास करून मॅडमची जास्त आवडली, कारण एकदम घरच्या पद्धतीने मॅडम शिकवतात आणि शाळेमध्ये शिकवतात ते वेगळं होते आणि क्लासमध्ये शिकवतात ते वेगळे होते. तर मला मॅडमची पद्धत आवडली, समजून सांगायचे. आणि सरांची पण आवडली, पण जास्त करून मॅडमची आवडली. एकदम समजून सांगायचे आणि जर समजलं नाही तर रिपीट समजवायचे, घरच्यांसारखे एकदम समजवायचे. असं. कोणत्या मॅडमचं नाव काय? लता मॅडम. म्हणजे आता 10वीला किती मिळाले होते टक्केवारी? 62.60. मग तुला एवढे टक्केवारी चांगली भेटून म्हणजे तुझा सराव कसा वाढला? 7वी ते 10वी पर्यंत तुझा प्रवास कसा होता? 7वी ते 10वी पर्यंत माझा प्रवास छान होता. पहिला तर मला काहीच नव्हतं जमत. मॅडमने खूप पहिला सांगितलं प्रेमाने, त्या हिशोबाने मला सगळं येऊ लागलं. हळूहळू आलं, एकदाच नाही. पुढच्या वर्षी 10वीत येणाऱ्या तुझ्या ज्युनियर विद्यार्थ्यांना तू आपला क्लास लावण्याचा सल्ला देशील? हा, का देशील? कारण ह्या क्लासमध्ये येऊन माझी खूप प्रगती झाली. मला वाटलं नव्हतं ह्या क्लासमध्ये येऊन माझी एवढी प्रगती होईल. आणि पहिला तर मी एकदम लो होती, ह्या क्लासमध्ये येऊन हाय झाली. खूप टक्के पडलेत मला 10वीला. मला वाटलं नव्हतं एवढं 10वीला पडतील. तर म्हणून मी त्यांना सांगेल की हा क्लास बेस्ट आहे. खूप इथे प्रेमाने शिकवतात, एकदम चांगला सल्लाही देतात क्लासमध्ये. तर मी त्यांना सांगेल बेस्ट क्लास आहे या. नमस्कार. पालक म्हणून आपल्या पाल्याला मिळालेले हे गुण पाहून तुला किती आनंद झाला? खूप आनंद झाला, सांगू नाही शकत एवढा आनंद झाला. बरं, क्लास जॉईन करण्यापूर्वी तुमच्या मुलांच्या अभ्यासाबद्दल तुम्हाला काय काळजी वाटत होती का? हो, खूपच वाटत होती, कारण ती पूर्ण लो होती, 0वर होती असं बोललं तरी चालेल. पण संजय क्लासला टाकल्यानंतर तिची खूप प्रगती झाली. बरं, आपल्या क्लासमध्ये प्रवेश घेतल्यामुळे त्यांच्या अभ्यासाकडे, सवयीमध्ये आणि आत्मविश्वास कसा फरक पडला? सरांनी, मॅडमांनी तिला शिक्षण, वाचन, लिहून सगळं करून घेतलं, अभ्यास करून घेतला. आम्ही काही एवढं टेन्शन नाही घेतलं. सरांवर मॅडमांवर सोडून दिलेलं. बरं, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबद्दल आणि गुणाबद्दल क्लासकडून आपल्या वेळेवर माहिती मिळत होती का? हो, भेटत होती. सगळे माहिती सांगत होते सर, मॅडम. अभ्यासाची, हो, गैरहजरची पण, अभ्यासाची पण सगळे सांगत होते. हो, सांगायचे. बरं, क्लासचे व्यवस्थापन, शिक्षकांची, पालकांचा असा संपर्क तुम्हाला कसा वाटला? छान वाटला. म्हणजे क्लास विषय किंवा शिक्षकाविषयी तुमच्या मनात काही म्हणजे काहीच नाही, कुठलीच अडचण नव्हती. म्हणजे तुम्हाला म्हणजे असा संपर्क व्यवस्थित आहे? हो. बरं, पालकांच्या अपेक्षा हा क्लास कितपत खरा उतरला असं वाटतं तुम्हाला? 100%. बरं, इतर पालक जे सध्या आपल्या मुलांसाठी चांगला क्लास शोधत आहेत त्यांना तुम्ही आमच्या क्लासबद्दल काय सांगाल? आम्ही माहिती देणार की संजय क्लास खूप छान आहे. आमची मुलगी अशी होती म्हणून प्रगती आली, ती 100%वर आली. तुम्ही पण बिंदास टाका तिथं. बरं, आपल्या क्लासचा संपूर्ण अनुभव जर एका वाक्यात सांगायचा असेल तर तुम्ही काय म्हणाल? आम्ही हेच सांगणार की संजय क्लास बेस्ट आहे, तुम्ही संजय क्लासलाच टाका म्हणून. थँक्यू. ही आमची विद्यार्थिनी